तू नाहीये सांगतोय तर अरे नाहीये त्यात काही पुस्तक आहेत फक्त साहेबा. मोबाईल चांगला आहे तुझा आहे. मला झोलर म्हणालास हा मला झोलर म्हणालास. अरे काय विचारतोय तुझा आहे का. नाही ना नको 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 मोबाईल नको. आजच घेतलाय नवीन घेतलाय का डाउनलोड पण नाही केलाय. अरे अरे साहेबा मोबाईल नको ना नेऊ चांगला आहे यार. मग हे घे सिम. अरे सिम कार्ड कशाला काढलंस. अरे साहेबा ऐक ना बरं हे तरी घेऊन हे पण घेऊन जा ना. फोन शिवाय मी काय करू. गेला माझा फोन गेला. अरे नेहमीच जातो तरी तुला सांगत होतो तुला फोन ना लाभिक नाहीये. धवल तू मोबाईल का दिलास त्याला. दिला नाही त्यांनी नेला व्याज म्हणून. पण डोंट वरी तो फोन माझा नव्हता. अरे मग कुणाचा होता. माझा फोन होता. तू का दिलास त्याला. दिला नाही रे त्यांनी नेला. पण मी जीवावर खेळून अंगारे झेलून तुझं हे सिम कार्ड मिळवलंय. नॉनसेन्स. तुला हवंय का देऊ त्याला. नाही 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 नको आहे. ए बाळा तुझं कधी भलं नाही होणार. होय महाराजा. तू चार्जिंगला फोन लावला असताना तुझ्या कानापाशी तो फुटणार. होय महाराजा. तू टावर खाली उभा असताना पण तुझ्या फोनला कधी रेंज नाही येणार. होय महाराजा. माझ्याकडे फोन तरी अरे. हे असं हे असंच पाहिजे त्याला. त्याला नाही तुला. तुला असं बघायची सवय आम्हाला. हसत खेळत मस्ती करत. सो प्लीज यापुढे असाच राहा. येस मॅडम. आणि प्रॉमिस मी यापुढे कुठलाही प्रॉब्लेम झाला ना तर सगळ्यात आधी तू आम्हाला सांगशील. ओके प्रॉमिस. धवल मला पण एक प्रॉमिस हवाय. आता अति होतं तुमचं. ऐक हे सगळं सायबा प्रकरण आहे ना तू आजच्या आज आजीला सांगणार आहेस. बोट दिला म्हणून तुम्ही दोघं आता हातच पकडायला निघालात. ए आजीला कळलं नाही ह्याच्याबद्दल तर घावण म्हणून तव्यावर सोडेल मला. अरे पण तिला बाहेरून कळल्यावर जे वाईट वाटेल त्याचं काय. ऍक्च्युली मनवा करेक्ट आहे. आणि आजीचा खूप जीव आहे रे तुझ्यावर. ती नाही ओरडणार तुला बघ. मनवा बोलल्याला हो हो करायला लागला रे. आजपर्यंत तुम्ही तिचं फक्त अन्नपूर्णेचं रूप बघितलंय. दुर्गेचं रूप बघाल ना दुर्गेचं तेव्हा तुम्हाला कळेल मी काय बोलतोय ते. धवल एकदा सांगून बघ ना आमच्यासाठी. प्लीज इमोशनल ब्लॅकमेल करू नका रे. सांगतो माहित नाही पण ट्राय तरी करतो. That's like a good boy. हे लहान आहे काय. थँक्यू. ज्या गोष्टींपासून इजा होऊ शकते अशा सगळ्या गोष्टी वर ठेवलेल्या काय गरम होता बाहेर. जीव गेलो माझो. कुठे काय काय नाही. तू काय करतस. तुझ्या लग्नाचा रुखवत मांडतोय मेल्या. हीच ना ना दुकानाचं माल इलो बोलून घेऊ नको. बरोबर दिल्यान की नाही. बरोबर बरोबर बघ बघ.
आजी मी पण तुला मदत करतो. काय नको, तू 4 मोजशील आणि 2 खाशील, काय गरज नाही. मला पण जरा हातभार लावू दे तुझ्या कामात. आज कॉलेजात जाऊचा नाही? जातलंय पण जरा उशिरा जातलंय. जा पाणी आण, पाणी आण. हा आजी पाणी. तूच घे. हा काय रे, काय चाललाय काय मगासपासून? जग कुठे काय चाललंय? काय नाही. तुका काय वाटला माका म्हातारी काय कळणार नाही? या बघ सोन्या, माझो आजो माका नेहमी सांगायचो, आपल्या मनात जर काय असला ना तर त्या मनात ठेवायचा नाही. 1 ग्लास पाणी प्यायचा, मोठं श्वास घ्यायचो आणि मनातला सांगून टाकायचा. घे पाणी घे. असं म्हणतेस? अरे घे. नक्की सांगू? तर सांगतोस का मुस्काट फोडू? सांगतो. आजी मागच्या महिन्यात मला असं वाटलं की एक स्पोर्ट्स बाईक घ्यावी. कसली बाईक? स्पोर्ट्स बाईक ग, ती रेसिंगला वापरतात ना. कशा ते सोड ग, मला वाटलं घ्यावी म्हणून मी त्याची जरा खबर काढली की किती आहेत पैसे काय. तर ती महाग होती, म्हणजे जास्त नाही, फक्त 1 लाख. गे बाय माझे, 1 लाख? ऐकून तर घे. आपल्याकडे 1 लाख नाहीत ना, म्हणून मी विषय सोडून दिला होता. हो पण तो मोंग्या म्हणाला की त्याच्या मित्राकडे एक स्कीम आहे, त्यात पैसे दिल्यावर 2 दिवसात ते तिप्पट होतात. मग म्हणून मी 50,000 रुपये उधार घेतले. काय 50,000? अरे कोणाकडसून? आजी साहेबा नावाचा एक गुंड असतो नाक्यावर, त्याच्याकडून. म्हणजे मला आईशपथ वाटलं की 50,000 रुपये घेतले तर त्याचे 1.5 लाख होतील. मग मी 50,000 रुपये साहेबाला देईन आणि मग बाईक घेईन 1 लाखाची. मग गावले? नाही मिळाली. मंग्या पण पळून गेला, त्याचा मित्र पण पळून गेला आणि तो आजी साहेबा माझ्या मागे लागला. आजी मारू नको. आजी मी चूक केली, मला माफ. आजी अगं मी एवढी मोठी चूक केली, तू ओरडली नाही माझ्यावर. आजी ऐक ना, चिड ना माझ्यावर. आजी बोल ना मला काहीतरी, मला रागव ना, मला बोल ना आजी. आजी मार ना मला, आजी बोल ना काहीतरी. कोण तू? मी धवल. कोण धवल? इकडे एक धवल रवा, माझो नातू. तू कोण? चल चालतो हैसून. आजी असं नको ना बोलू. आजी असं नको ना बोलू प्लीज. आजी तू माझो धवल असतस ना तर माका सगळं सांगितलं असतस. या सगळा रामायण होईपर्यंत गप्प बसलं नसतस. आजी चिड माझ्यावर, पण असं बोलू नकोस ग. मी कशाक चिडू? मी कोण असय तुझा? माणूस नेहमी आपल्या माणसावर चिडता, परक्या माणसावर कशाक चिडात? So 40% people in India are facing severe back pain. कट. परी ब्लॅक नाही ग, बॅक पाठ दुखी. तू